पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन. सुस्वागतम. महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. विषय चिटणीसाची कार्यपद्धती. घटक संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. उपघटक खेळते भांडवल. सादर करते प्राध्यापक अरुण जाधव. तर चला आपण आता खेळते भांडवल पाहूया. खेळते भांडवल पाहत असताना आपणाला भांडवल आवश्यकता पाहावी लागेल. जेव्हा उद्योजकाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असतो, व्यावसायिक प्रकल्पाची कल्पना करतो आणि ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला भांडवलाची आवश्यकता असते. भांडवलाशिवाय कोणताच व्यवसाय हा सुरू होऊ शकत नाही. व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसायाला आवश्यक भांडवलाची गरज लक्षात घेतो. म्हणूनच भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरविताना उद्योजकाला स्थिर भांडवल व खेळते भांडवल यांची आवश्यकता विचारात घ्यावी लागते. कारण व्यवसाय पुढे चालू करण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल व्यावसायिकाला विचारात घ्यावे लागते. आता पुढे आपण स्थिर भांडवल पाहूया. आता स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता म्हणजे स्थिर भांडवल होय. किंवा जे भांडवल पुन्हा पुन्हा उत्पादन प्रक्रियेत सहभागी होते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. थोडक्यात कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता म्हणजेच स्थिर भांडवल होय. उदाहरणार्थ जमीन, इमारत, फर्निचर, मशिनरी वगैरे हे स्थिर भांडवल व्यावसायिकाला व्यवसायामध्ये जोपर्यंत व्यवसाय आहे तोपर्यंत त्या ठिकाणी वापरावे लागते. आपला आता प्रमुख मुद्दा तो म्हणजे खेळते भांडवल. आता खेळते भांडवल व्यवसायाला आवश्यक आहे, कारण खेळत्या भांडवलाशिवाय व्यवसाय हा पुढे जाऊ शकत नाही. व्यावसायिकाला स्थिर भांडवल लक्षात घेतल्यानंतर उद्योजकाला खेळत्या भांडवलाची गरज लक्षात घ्यावी लागते. व्यवसायाचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी व्यावसायिकाला कच्च्या मालाची गरज असते. शिवाय कच्च्या मालाची साठवणूक करण्यासाठी निधीची गरज असते. तयार उत्पादित वस्तूंचा पुरेसा साठा राखण्यासाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजेच व्यावसायिकाला जोपर्यंत हा व्यवसाय चालू आहे तोपर्यंत खेळते भांडवल हे आवश्यक असते. आणि व्यावसायिक ज्यावेळेस स्थिर भांडवल लक्षात घेतो आणि तदनंतर हे खेळते भांडवल त्याला आवश्यक असणारा जो निधी आहे त्याची गरज त्या ठिकाणी तो लक्षात घेत असतो. आता खेळते भांडवल म्हणजे काय? तर खेळते भांडवल म्हणजे दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलास खेळते भांडवल असे म्हणतात. किंवा व्यवसायात एकदाच सहभागी होणाऱ्या भांडवलाला खेळते भांडवल असे म्हणतात. उदाहरणार्थ कच्चा माल, ऑफिशियल खर्च, साठवणूक वगैरे यावरती व्यावसायिकाला खर्च करावा लागतो. त्यालाच साधारणतः खेळते भांडवल असे म्हणतात. खेळत्या भांडवलाच्या विविध तज्ज्ञांनी विविध पद्धतीनं व्याख्या केलेल्या आहेत. जे.एस. मिलच्या मते
एकूण चालू मालमत्ता म्हणजेच व्यवसायातील खेळते भांडवल होय. वरील व्याख्या जे.एस. मिल यांनी व्यापक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मांडलेली आहे. सर्व चालू संपत्ती म्हणजे कच्चा माल, दैनंदिन खर्च, साठवणूक अशा सर्व घटकांचा विचार करून हे खेळते भांडवल ठरवले जाते. तदनंतर दुसरी व्याख्या तज्ज्ञांच्या मते चालू संपत्तीचे चालू दायित्वावर जेवढे आधिक्य असते ती अतिरिक्त रक्कम म्हणजेच खेळते भांडवल होय. जेस्टन बर्ग यांच्या मते खेळते भांडवल म्हणजे चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील आधिक्य म्हणजेच खेळते भांडवल होय. तर अशा प्रकारे खेळत्या भांडवलाच्या विविध व्याख्या तज्ज्ञांनी केलेल्या आहेत. चला तर आता आपण खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक पाहणार आहोत. आता खेळत्या भांडवलाची आवश्यकता मोजण्यासाठी कोणतीही अचूक मानके किंवा परिमाण नाहीत. व्यवसाय ज्या आर्थिक वातावरणामध्ये कार्यरत आहे तसेच इतर अनेक गोष्टींवर विचार करून खालील घटक या खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करतात. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे व्यवसायाचे स्वरूप. दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात गुंतलेल्या व्यावसायिक संस्थांना तुलनेनं कमी खेळत्या भांडवलाची गरज भासते. कारण या दैनंदिन वापराच्या वस्तू ग्राहकांच्याकडनं रोजच्या रोज किंवा त्यांची गरज भागवल्यानंतर पुन्हा त्या उद्भवतात आणि त्यातून त्या ठिकाणी या दैनंदिन वापराच्या विक्रीमधून मोठ्या प्रमाणामध्ये रोख रक्कम व्यावसायिकाकडे किंवा व्यवसायामध्ये जमा होत असते. त्याचप्रमाणे सार्वजनिक उपक्रमांमध्ये, सार्वजनिक उपक्रम म्हणजे उदाहरणार्थ घरगुती गॅस किंवा इलेक्ट्रिक बोर्ड अशा ज्या सार्वजनिक संस्था आहेत अशा संस्थांना तुलनेनं कमी खेळतं भांडवल लागतं. कारण ग्राहकांकडून रोख रकमेचा ओघ सतत सुरू असल्या कारणानं या व्यवसायांना खेळत्या भांडवलाचे प्रमाण हे कमी लागते. या उलट जर व्यवसाय चैनीच्या वस्तूंचा व्यापार करत असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासते. कारण अशा वस्तूंच्या विक्रीमध्ये सातत्य नसते. वस्तूंच्या वितरणाशी संबंधित संस्थेकडे ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मालसाठा हा तयार ठेवावा लागतो. तसेच ग्राहकांना त्या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरातींचा वापर करून त्यांना आकर्षित करावं लागतं. अशा अनेक कारणानं या चैनीच्या वस्तूंचा व्यापार करणाऱ्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये खेळत्या भांडवलाची गरज भासते. दुसरा पॉईंट, व्यवसायाचे आकारमान. आता व्यवसायाचं आकारमान म्हणजे व्यवसायाचं आकारमान जेवढं मोठं असतं तेवढाच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना उत्पादन करावं लागतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करत असताना मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालाची आवश्यकता भासते आणि त्यामुळे व्यवसायाचं आकारमान जर मोठं असेल, व्यवसायाचं उत्पादन जर मोठं असेल तर अशा व्यवसायाला
मोठ्या प्रमाणामध्ये खेळत्या भांडवलाची गरज भासते. पुढचा तिसरा पॉईंट, विक्रीचे प्रमाण. हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. एकूण विक्रीचं प्रमाण व खेळतं भांडवल यांचे एकमेकांशी थेट नातं आहे. जर विक्रीचं प्रमाण वाढत असेल, म्हणजेच पक्क्या मालाची विक्री जर मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल, तर अर्थातच ते मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करण्यासाठी कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते आणि त्यामुळे या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करत असताना आणि शिवाय त्याचं विक्रीचं प्रमाण जर मोठं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये खेळत्या भांडवलाची गरज ही व्यावसायिकाला किंवा व्यवसायामध्ये भासत असते. चौथा पॉईंट आहे तो म्हणजे उत्पादन चक्र. आता उत्पादन चक्र म्हणजे काय, तर उत्पादन चक्र म्हणजे कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उत्पादन चक्र असे म्हणतात. म्हणजे तो व्यवसाय ज्या मालाचे उत्पादन करतो आणि त्या मालाचे उत्पादन करत असताना जो कच्चा माल त्याला आवश्यक असतो त्या ठिकाणी म्हणजेच कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उत्पादन चक्र असं म्हणतात. जर हा उत्पादन चक्राचा कालावधी, उत्पादन करण्यासाठी लागणारा कालावधी जर मोठा असेल तर खेळते भांडवल हे जास्त प्रमाणात लागते. याउलट जर उत्पादन चक्राचा कालावधी कमी असेल, म्हणजेच कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्याची ही जी प्रक्रिया असेल यासाठी लागणारा कालावधी कमी असेल, तर अर्थातच खेळते भांडवल जे आहे ते खेळते भांडवल व्यावसायिकाला कमी प्रमाणामध्ये लागते. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे व्यापारी चक्र. आता व्यापारी चक्र म्हणजे काय, तर जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा विक्रीच्या एकूण प्रमाणात वाढ होते आणि तेजीच्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस वाढ होत असते त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूचं उत्पादन करावं लागतं, वस्तूंचा साठा करावा लागतो आणि माल साठा करून ठेवण्यासाठी जास्त गुंतवणुकीची गरज असते. कच्चा माल खरेदी करण्यासाठी जास्त गुंतवणुकीची गरज असते. यासाठी अतिरिक्त खेळत्या भांडवलाचा उपयोग करणे हा क्रमप्राप्त असते. या उलट जेव्हा मंदीचा काळ असतो, म्हणजेच बाजारामध्ये मालाला उठाव नसतो, तेव्हा विक्रीचे प्रमाण हे कमी असते आणि त्यामुळं खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही कमी झालेली असते. पुढचा 6वा घटक, खरेदी व विक्रीच्या अटी. कंपनी स्वतः कच्चा माल खरेदी करताना उधारीच्या सवलतीचा फायदा घेत असेल, पण वस्तूंची विक्री करताना अशी सवलत ग्राहकांना देत नाही, अशा धोरण राबविणाऱ्या कंपनीस खेळते भांडवल हे कमी लागते. या उलट ज्या कंपनीला उधारीवर माल मिळत नाही पण विक्री करताना वस्तू उधारीने द्याव्या लागतात, अशा कंपनीला खेळते भांडवल अर्थातच जास्त लागते. पुढचा 7वा पॉईंट, उधारीवर अंकुश. आता व्यवसाय म्हटलं की उधारीचे व्यवहार हे आलेच. व्यावसायिक उधारीवर अंकुश ठेवताना जर काही गोष्टींकडं लक्ष देत असेल तर उदाहरणार्थ उधार विक्रीचे प्रमाण, उधारीच्या अटी, वसुलीचे धोरण इत्यादींचा समावेश यामध्ये करता येईल. उधारीवर अंकुश ठेवण्याचे धोरण जर कठोर असेल तर कंपनीची आवक सुधारते. जर या उलट हेच धोरण जर उदार असेल तर वसुलीचा प्रश्न उद्भवतो. योग्य वेळेत वसुली झाली नाही तर बुडीत
कर्जाची शक्यता असते अशा कंपनीला खेळत्या भांडवलाची जास्त गरज भासते. कंपनी रोखीचा व्यवहार करत असेल तर खेळते भांडवल अर्थातच कंपनीला कमी लागते. पुढचा 8वा पॉईंट, प्रगतीचा व विकासाचा वेग. आता कंपनी किंवा व्यवसाय म्हटलं की व्यावसायिकाला आपली कंपनी किंवा व्यवसाय हा प्रगतीपथावर जावा असंच सर्व व्यावसायिकांची इच्छा असते. कंपनीच्या उत्कर्षाबरोबर खेळत्या भांडवलाची गरजही वाढते, कारण सातत्याने प्रगतीपथावर असणाऱ्या कंपनीस मोठ्या प्रमाणामध्ये कच्चा माल खरेदी करावा लागतो, कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करावं लागतं, त्याची साठवणूक करावी लागते. या सर्व गोष्टी वाढत असल्या कारणानं प्रगतीचा व विकासाचा वेग ज्या कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर असतो अशा कंपनीस निधीची आवश्यकता ही सतत भासते. पुढचा 9वा पॉईंट, व्यवस्थापनेची कुवत. आता व्यवसाय म्हटलं की व्यवस्थापन हे कंपनीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, कारण उत्पादन व वितरण यामध्ये योग्य समन्वय असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता व्यवसायामध्ये कमी असते. तसेच ज्या कंपनीस माल साठा करून ठेवावा लागतो त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची गरज भासते. आणि शेवटचा घटक तो म्हणजे बाह्य घटक. आता व्यवसाय हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जात असताना किंवा त्या ठिकाणी कच्चा माल किंवा पक्का माल मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित होत असताना व्यवसायाच्या भांडवलाशिवाय वित्तीय संस्था तसेच बँका यांच्याकडनंही जरुरीच्या वेळेस काही निधी हा घ्यावा लागतो. जर या वित्तीय संस्थांनी किंवा बँकांनी कंपनीची जरूरत लक्षात घेऊन ज्या त्या वेळेस कंपनीला आवश्यक असणारं जे काही खेळतं भांडवल आहे ते जर उपलब्ध करून दिलं तर त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासते. या उलट जर या वित्तीय संस्थांनी कंपनीच्या जरुरीच्या वेळेस जो काही खेळतं भांडवल आहे ते उपलब्ध करून दिलं नाही तर अर्थातच जे काही खेळतं भांडवल आहे ते कंपनीला स्वतः गरजेनुसार त्या ठिकाणी उपलब्ध करून घ्यावं लागतं. तर अशा प्रकारे हे खेळतं भांडवल आणि खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवरती हे घटक परिणाम करतात. धन्यवाद.